इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड यांचा पूर्वीपासून तिसाई केबल या नावाने व्यवसाय आहे। त्यांना स्वयंघोषित अंडरवर्ल्ड डॉन सुरेश पुजारी यांनी 50 लाखांच्या खंडणीसाठी धमकावले होते। हा प्रकार 2017 या वर्षी नोव्हेंबर महिन्यात घडला होता। तेव्हापासून आमदार गणपत गायकवाड यांच्याकडे अग्निशस्त्र बाळगण्याचा परवाना आहे। या परवान्याच्या आधारावर त्यांनी स्वसंरक्षणासाठी रिव्हॉल्वर बाळगले होते। एकीकडे या रिव्हॉल्वरने त्यांनी प्रतिस्पर्धी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला। यात महेश गायकवाड जायबंदी झाले। तर दुसरीकडे पोलिसांनी जप्त केलेले रिव्हॉल्वर तपासणीकरिता फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आल्याची पोलीस सूत्रांनी माहिती दिली। केबल व्यावसायिक आमदार गणपत गायकवाड यांना 15 नोव्हेंबर 2017 रोजी गुंड सुरेश पुजारी याचा पहिला फोन आला होता। त्यानंतर दुसरा फोन 17 नोव्हेंबर रोजी आला। यावेळी त्याने आमदार गणपत गायकवाड यांच्याकडे 50 लाखांची खंडणी मागितली। खंडणीची रक्कम न दिल्यास मुलांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती। आमदार गायकवाड यांनी यावेळी तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची भेट घेतली होती। आयुक्तांच्या सूचनेनुसार आमदार गायकवाड खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार करण्यास गेले। खंडणी विरोधी पथकाचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना भेटण्याचा प्रयत्न केला। तेव्हा आमदार गायकवाड यांना वाईट अनुभव आला। लोकप्रतिनिधीच्या तक्रारीची दखल पोलीस घेणार नसतील तर सर्वसामान्यांची काय अवस्था होईल असा सवाल करत गायकवाड यांनी पोलिसांच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली। गृह खात्याने आमदार गणपत गायकवाड यांना अग्निशस्त्र बाळगण्याचा परवाना दिला। तेव्हापासून आस्थागायत ते या परवान्याच्या आधारावर आत्मरक्षणासाठी परदेशी बनावटीचे रिव्हॉल्वर बाळगत आहेत। या रिव्हॉल्वरचा त्यांनी प्रतिस्पर्धी तथा शिवसेनेच्या शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार केला। पोलिसांनी अटकेनंतर आमदार गणपत गायकवाड यांच्याकडील रिव्हॉल्वर आणि महेश गायकवाड यांच्या शरीरातील शस्त्रक्रिया करून काढलेली निष्प्रभ झालेली 6 काडतुसे तपासणीकरिता कारिना येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे।